माझं नाव नचिकेत पटवर्धन. मी नक्ष पटवर्धनचा बाबा आहे आणि आम्ही चिकू पिकूचे सबस्क्रायबर्स आहोत सिन्स 2020. कोविडच्या वेळेस पहिला अंक आला होता तेव्हा आम्ही चिकू पिकूचं सबस्क्रिप्शन घेतलं होतं. तर तेव्हा ऑडिओ स्टोरीज आणि जो पहिला अंक होता तो ऐकताना नक्षला असं खूप मस्त वाटायचं की अरे वा चांगली स्टोरी आहे वगैरे, आणि तो फार एंटरटेन व्हायचा इन दोज स्टोरीज. तर त्याच्यानंतर आम्ही ते सबस्क्रिप्शन कंटिन्यू करून आजवर 2025पर्यंत चिकू पिकूचे सगळे अंक आमच्याकडे आहेत. आणि प्रत्येक ऑडिओ जेव्हा पहिले रिलीज होतो तेव्हा नक्ष खूप जास्त हॅपी होतो की अच्छा नवीन अल्बम रिलीज झाला, आता नवीन स्टोरीज असतील. मग तो आतुरतेने वाट बघत असतो आता यावेळेस कोणती थीम आहे, कोणती स्टोरी असेल. मग ती स्टोरी ऐकत ऐकत तो खूप त्याच्यात रमून जातो आणि मग तो इगरली वेट करतो की आता ॲक्च्युअल अंक कधी येईल फिजिकली. आणि मग जेव्हा तो ॲक्च्युअल अंक येतो तेव्हा तो रिलेट करू शकतो की अच्छा या स्टोरीमध्ये असं सांगितलं होतं, त्याचं पिक्चर कसं असेल, मग असं पिक्चर काढले, अशी स्टोरी सांगितली आहे. मग कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत पुस्तकात त्या कशा करता येतील, याच्यात त्याला खूप मजा येते. जेव्हा आम्ही कुठं फिरायला वगैरे जातो, जनरली ट्रिप्स जातो आम्ही इयरली त्याच्या स्कूल हॉलिडेजच्या वेळेस बऱ्याच वेळा, तर तेव्हा ड्युरिंग ट्रिप्स जेव्हा कार जर्नीज असतात किंवा फ्लाईट जर्नी असते किंवा जे काय असतं तेव्हा आम्ही एस्पेशली फ्लाईट जर्नीच्या वेळेस डाउनलोड करून ठेवतो स्टोरीज की मग त्या फ्लाईटमध्ये तो ऐकत बसेल, बाबा त्याला मजा येईल ऐकायला. आणि इट कीप्स हिम व्हेरी मच ऑक्युपाईड. मग त्याला दुसरं अजून काही लागत नाही जेव्हा तो स्टोरीज ऐकत असतो की मला स्क्रीन बघायची आहे किंवा मला बोर होतं आहे असं तो कधीच म्हणत नाही. त्याला खूप जास्त मजा येते. आणि जेव्हा आम्ही मागे एकदा कोकणात गेलो होतो तारकर्लीला, जे खूप दूर आहे इकडनं, साधारण 9-10 तास लागले होते. तर एखादी गोष्ट जर खूप आवडली असेल तर तीच स्टोरी रिपीटमध्ये कमीत कमी 15 वेळा आम्ही ऐकलेली आहे. तर आम्ही त्याला म्हणतो की अरे आता बास, आता नेक्स्ट स्टोरी लावू. पण म्हणतो नाही परत. मग ती परत रिवाइंड करून ते बटन पण कळलेत कोणते बटन लावल्यावर परत स्टोरी रिवाइंड होईल. ती बटन प्रेस करून तीच स्टोरी 15-15 वेळेस पण आम्ही ऐकलेली आहे. कुठली होती ती? ती रामशेज ची एक स्टोरी होती किंवा ते शाहिस्ते खानाचे बोटं कापले ती स्टोरी होती. मग एक अजून एक होतं की ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी त्याला अफजल खानला कसं मारलं, तर ती स्टोरी तो असं ऐकत असं इमॅजिन करायचा. आम्ही बघायचं तोंडाकडे की तो कसं इमॅजिन करतो की असं झालं असेल, मग अशी त्यांनी मिठी मारली असेल, मग शिवाजी महाराजांनी कसं त्याला अफजल खाननं मारलं असेल, असं त्याला नरेट व्हायचं बेसिकली. की मग लेटेस्ट आम्ही जेव्हा नाशिकला गेलो तेव्हा त्याच्या डोक्यात होतं की आपण किल्ले रामशेज बघायलाच पाहिजे. मग आम्ही जेव्हा नाशिकहून पुण्याचं ट्रॅव्हल केलं नंतर आम्हाला एका रिलेटिव्सच्या घरी जायचं होतं नाशिकमध्येच. पण त्याच्या पहिले तो म्हटलं की बिफोर गोईंग देअर आपण किल्ले रामशेज जायला पाहिजे. सो आम्ही एवढं ट्रॅव्हल करून मग किल्ले रामशेज पूर्ण चढून ट्रेकिंग करून मग रिलेटिव्सच्या घरी गेलो होतो. एवढी एनर्जी त्याची टिकून होती. म्हणजे सांगायचं पण असं की तो इतका एक्सायटेड होता की त्या स्टोरीमध्ये जे सांगितलंय ती ॲक्च्युअल साईट मला बघायची आहे बघ. तर त्याच्यासाठी तो खूप एक्सायटेड असतो टू सी दोज थिंग्स. आणि ओव्हरऑल त्याचा चांगला एंटरटेनमेंट होतो विथ स्टोरीज. सो थँक्स टू चिकू पिकू टीम. नक्ष, किल्ले रामशेज कुठल्या अंकातली होती रे? तिकडे उर्वशी आणि ते फुलची दुनिया. आत काय आहे? आत काय आहे. राईट. ओके, थँक्यू. थँक्यू.